दुसरी गोष्ट, घरगुती वाद ही काही नवी गोष्ट नाहीये. दोन माणसं एकत्र राहतात, त्यांचे विचार वेगळे असतात, परिस्थिती, स्वभाव आणि संस्कार वेगळे असतात. त्यामुळे छोटे मोठे मतभेद होणारच. उदाहरणार्थ, लाईट चालू ठेवली म्हणून राग, बाजारातून काय आणलं, काय विसरलं ह्याच्यावर मतभेद होतात, मुलांच्या अभ्यासावरून कुरबुर होते, मुलांना कसं वाढवायचं, प्रेमाने वाढवायचं की शिस्तीने वाढवायचे ह्याच्यात सुद्धा मतभेद होतात. प्रसंगानुरूप काही अडचणी येतात, त्यावरून थोडा ताणतणाव वाढतो. हे सगळं कॉमन आहे. हे छोटे वाद म्हणजे घरातला मसाला आहे. थोडं तिखट, आंबट, गोड अशा सगळ्या मिळूनच आपला पदार्थ बनतो ना, तसंच हे नातं सुद्धा आपलं पुढे चालतं. घरगुती वाद हे तात्पुरते असतात, कारण त्यांचा उद्देश स्पष्ट असतो. घरातलं काम, पैशाचा हिशेब, मुलांचं शिक्षण किंवा वेळेचं व्यवस्थापन ह्यासारख्या एखाद्या विषयावर मतभेद होतात. हा वाद म्हणजे एका प्रॉब्लेमवर पटकन तोडगा काढण्याचा एक प्रयत्न असतो. याचा उद्देश नातं अधिक चांगलं करण्याचा असतो. कारण असे छोटे मोठे वाद नाही झाले तर कोणत्याच गोष्टीवर आपलं एकमत होणार नाही. वादानंतर जेव्हा कोणत्या एका गोष्टीवर आपण ठाम राहायचं हे आपण ठरवतो ना, त्यानंतर आपलं नातं एका पुढच्या पायरीवर जात असतं. मग भले ती गोष्ट जरा मोठ्या आवाजात किंवा नाराजीने व्यक्त झाली असेल, ह्यात समोरची व्यक्ती तुमच्यावर चिडलेली असते, पण ती त्या विषयामुळे, तुमच्या व्यक्तिमत्वामुळे नाही. फरक हा आहे, तात्पुरत्या वादामध्ये प्रॉब्लेम समोर असतो आणि तो प्रॉब्लेम संपला की आपला वाद सुद्धा संपतो आणि लोक पुन्हा नॉर्मल बोलायला लागतात. एकदा भांडण झाल्यानंतरही अर्ध्या तासाने तुम्ही एकत्र बसून चहा घेता, ते तात्पुरतं भांडण असतं. तर ह्यात सुद्धा वाद फार वाढू नये. म्हणून जेव्हा तुम्हाला जाणवतं की वाद वाढतोय, तेव्हा 1 मिनिटाचा पॉज घ्या, दीर्घ श्वास घ्या आणि एकतर शांत बसून बाजूला निघून जा, किंवा हे म्हणू शकता की आपण ह्याच्यावर 5-10 मिनिटांनी बोलूया. कारण 5-10 मिनिटांनंतर तुम्हाला काय बोलायचंय हा विषय आठवतो, पण तुमचा जो रागाचा जोर असतो ना, तो कमी होतो. ही सवय नक्की ट्राय करून बघा. आता दुसऱ्या पॉइंटमध्ये मी सांगितलं की तात्पुरता वाद असतो, त्याच्यामध्ये काय होतं. तिसऱ्या पॉइंटमध्ये बघूया की टॉक्सिक वागणुकीमध्ये एक्झॅक्टली काय वेगळं होतं. तर ही वेगळीच गोष्ट असते. हे रोजच्या छोट्या वादासारखं नाही, तर मन कुरतडणारं वातावरण असतं. हा सगळ्यात मोठा आणि धोकादायक फरक आहे वाद आणि टॉक्सिक वागणुकीमधला. तात्पुरत्या वादामध्ये आपण प्रॉब्लेमवर लक्ष केंद्रित करतो, जसं की तू एखादी गोष्ट आणायला विसरलास किंवा विसरलीस, तू एखादी गोष्ट ह्या पद्धतीने नाही त्या पद्धतीने करत जा. पण टॉक्सिक वागणुकीमध्ये थेट तुमच्या व्यक्तिमत्वावर हल्ला केला जातो, पर्सनॅलिटीवर. उदाहरणार्थ, वाद होतो तेव्हा तुम्ही म्हणता की काम नीट झालं नाही, पण टॉक्सिक माणूस काय म्हणतो की तू कधीच कोणतं काम व्यवस्थित करत नाहीस, तू मूर्ख आहेस, तुला अक्कल नाही, तो अशीच राहणार किंवा असाच राहणार. इथे विषयाचा पत्ता नाही, सगळा राग आणि टोचून बोलणं तुमच्या अस्तित्वावर होतंय. हा पूर्णपणे तुमच्या व्यक्तिमत्वावर हल्ला असतो.